नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना माहीतच आहे, आनंदी गोपाळ हा चित्रपट प्रेरणा देणारा, हा चित्रपट जिद्दीची कहाणी सांगणारा, हा चित्रपट पती पत्नीचं नातं अधिक घट्ट करणारा, एकमेकांचा सन्मान वाढवणारा. आनंदी गोपाळ या चित्रपटाच्या निमित्तानं घराघरात जाऊन आपण आनंदी शोधणार आहोत आणि त्या माऊलीच्या पाठी खंबीरपणे उभे असलेले ते गोपाळराव सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आयशा टॉवर, समतानगर, ठाणे पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत. ॲडव्होकेट संध्या संजय जाधव या वहिनींना भेटणार आहोत. ॲडव्होकेट या लग्नापूर्वी झाल्या की लग्नानंतर, हा महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याचबरोबर संजय रावांनी संध्या वहिनींना कशी काय साथ दिली हे सुद्धा अनुभवणार आहोत. चला जाणून घेऊया, बोलतं करूया जाधव कुटुंबाला. भेटूया ॲडव्होकेट संध्या वहिनींना. नमस्कार सगळ्यांना. घ्या उखाणा. घेते ना. पूर्वेला उगवतो सूर्य आणि पश्चिमेला पडतं ऊन. आज मी वकील झाले म्हणून तुम्ही आलात घरी आणि संजय रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आहे म्हणून. अरे वा. सुरुवातीला आल्याबरोबर घ्या उखाणा म्हटल्यानंतर ॲडव्होकेट बाई कटघऱ्यात उभ्या असल्यासारखी परिस्थिती झाली होती. द्या ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर संजय जाधव, ही माझी आई. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी वहिनी. नमस्कार. ती माझी मैत्रीण वैशाली. नमस्कार. हे माझं छोटं पिल्लू आहे प्रांजली. ही माझी मोठी मुलगी अपूर्वा. नमस्कार. ह्या समोरच्या आंटी आहेत. नमस्कार. आणि ती माझी कलिग आहे गीता. हा माझा भाऊ समीर. नमस्कार. वहिनी त्या माझ्या डॉक्टर मैत्रीण आहेत. ह्या माझ्या वहिनी आहेत. ही माझी मावस बहीण आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? शाळा मी रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याच शाळांमध्ये शिकली. का हो? कारण माझे वडील रायगड जिल्हा बँकेत मॅनेजर होते. मग आमच्या 6-6 महिन्यांनी बदल्या व्हायच्या आणि त्यामुळे मी 12 गावचं पाणी पिऊन आले म्हणतात तसं 16 गावचं पाणी प्यायले. 16 गावचं? पण 16 गावं रायगड जिल्ह्यातलीच? हो, शेवटचं आता मग ठाण्यात आलो पाणी प्यायला. पाणी प्यायला. तुम्ही कुठे कुठे पाणी हो? म्हणजे इथेच ठाण्यातच राहतो. ठाण्यातच पहिल्यापासून ठाण्यात राहतो. तुम्ही काय करता? आपण काय मी करता? बँकेत आहे मॅनेजर. आणि तुमचं बालपण सगळं कुठं? माझं इकडे ठाण्यात वर्तक नगरला. शाळा? हा, शाळा वर्तक नगरला, थिराणी विद्यामंदिर. तुमची ओळख कधी झाली? आम्ही लग्नाच्या वेळेलाच भेटलो एकमेकांना. पण त्यापूर्वी ठरताना भेटला असाल ना? ठरताना भेटलो. आणि तेव्हा किती शिक्षण, आमचं हे 3ऱ्या पिढीचं नातं. म्हणजे यांचे आजोबा, माझी आजी, यांच्या आजोबांची बहीण, नंतर माझे काका आणि यांची आत्या, आणि नंतर हे आमची 3ऱ्या पिढीचं नातं. आणि आमच्याकडे पद्धत आहे की ह्यांचा मुलगा मोठा झाला की यांची मुलगी द्यायची. असं आहे का? एवढंच आहे, विचारायचं नाही. शिक्षण झालेलं आहे, खानदान पाहायचं नाही, कारण ते ऑलरेडी ते तसंच मिक्स झालेलं आहे. तुमच्या बाबतीत तसंच झालं? त्यामुळे आम्ही एकमेकांना पाहिलं नव्हतं, कधीच बघितलं? कधी भेटलोच नव्हतं. मग कसे भेटले? प्रपोजल आलं, त्यांचं मागणी आली, रीतीनुसार चहा पोळ्याचा कार्यक्रम ते बघायला आले महाडला आणि लग्न झालं. त्या दिवशी एकमेकांना पाहिलं. तेव्हा तुम्ही महाडला होता? हो, महाडला. बरोबर. आता किती वर्ष झाली? आता हे 26वं चालू. मग जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही कुठलं शिक्षण घेत होता? मी BA कम्प्लीट केलेलं आणि MAच्या फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं होतं. आणि मग यांचं प्रपोजल आलं आणि यांच्याकडून आम्ही एकच अट टाकलेली माझ्या वडिलांनी की ती मुलगी शिक्षण घेते की अजून लग्न करायच्या ह्याच्यात नाही आहे. तर सासरे म्हणाले की तिचं पुढचं शिक्षण आणि तिचं करिअर करायला आम्ही बघू, आम्ही करू, आमच्याकडे कोणच नाही आहे तसं. आम्ही ते दोघंच तीनच माणसं घरात असतो
आणि ही काही शिक्षण घ्यायचं असेल तर घेईल, नाही तर घेईल. आणि ह्यानी पण मी विचारलं काय करायचं, नाही म्हणत तुला जे काही शिकायचं असेल ते मी शिकवेन, फक्त लग्न करायचं होतं एवढंच फॉर्मॅलिटी. ती फॉर्मॅलिटी कुठे केली? गावाला लग्न झालं. गावाला. आणि मग तेव्हापासून तुम्ही शिक्षण म्हणजे माझं पुढचं शिक्षण MA फर्स्ट इयर चालूच होतं मग तेच त्यावेळेस. कंटिन्यू केलं हो, तुम्ही. कंटिन्यू आणि मग लग्नानंतर काय काय केलं? लग्न झालं आणि 8-9 महिन्यातच मी प्रेग्नंट राहिली आणि मग मुलगी झाली. मग मी ती MA ची परीक्षा होती मे महिन्यात, ती मी दिली आणि त्यानंतर मी प्रेग्नंट राहिली. मग ती मुलगी मोठी झाली म्हणून माझं 1 वर्ष गेलं. मग ते पुन्हा बाळ जेव्हा ते 8-9 महिन्याचं होतं, म्हणजे नेक्स्ट मंथ मे महिन्यात मी पुन्हा जाऊन MA केलं. ते सुद्धा मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक्सटर्नल करत होते. बरं बरं बरं. म्हणजे तुम्ही MA चं शिक्षण मी केलं. पूर्ण केलं. त्याच्यानंतर एक 7-8 वर्षाची गॅप राहिली आणि मला वाचनाची खूप आवड होती किंवा मी एक PhD करायचं माझ्या मनामध्ये चालू होतं. माझं PhDचा आत्ता पण सगळा प्रबंध तयार आहे. तर मी सतत वाचन करायची. तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं मला की तू हे गोष्टीची पुस्तक वाच, हे वाच, ते वाच, असं करण्यापेक्षा कुठेतरी एक ॲडमिशन घे चांगलं किंवा लॉ कर. का तुम्हाला असं वाटलं तेव्हा? कारण तिचं वक्तृत्व आहे ना सर चांगलं आहे, म्हणून तिला बोललो की तू लॉ केलं तुला बेनिफिट होईल. ही तुमची इच्छा होती लॉ करावं? नाही, तिची इच्छा होती लॉ करायची. मग तुम्ही लॉ केलं? हो, त्याचं सारखं म्हणणं की तू खूप बोलते, जास्त चांगली बोलते वगैरे. मग त्यापेक्षा घरी बोलण्यापेक्षा कोर्टात बोल. कोर्टात बोल ना. वकीलच बरं, होतो. तुम्ही, म्हणजे सोयीचं. आणि त्यांनी ते प्रोत्साहन दिलं. आणि दुसरं एक त्याच्या मागचं कारण होतं, आणि मी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये नोकरी करतो. आमच्या नोकरींचा भरोसा नसतो, कधीही बँका बंद पडतात. तर तुझ्याकडे एक तुझ्या अर्थार्जनासाठी तू कुठेतरी पायावर उभी राहावीस म्हणून एक प्रोफेशनल काहीतरी तू स्किल येईल असं शिक्षण घे. आणि म्हणून आम्ही ते लॉला ॲडमिशन घेतलं. माझं मीच जाऊन लॉला ॲडमिशन घेतलं होतं. मी त्यांना विचारलंही नव्हतं. मी हे नाही आले तुमच्यावर फी भरायला वगैरे? नाही, फी भरायला नंतर आले. ॲडमिशन मीच घेऊन आली. मी ठाणा कॉलेजला प्रोफेसर म्हणून मी लागली होती. तो एक गव्हर्नमेंटचा जॉब होता. त्यावेळेला कम्प्युटर असं कॉलेजमध्ये वगैरे शिकवलं जायचं. मग ते कम्प्युटरची लेक्चरर म्हणून मी सिलेक्ट झाली होती. ते मधल्या काळामध्ये मी कम्प्युटरचा पण एक कोर्स केला होता. मग मी त्या जॉबमध्ये मला तिथल्या प्रिन्सिपलने तुम्ही प्रॅक्टिस करता? हो, मी प्रॅक्टिस करते आता. मी 13 वर्ष. कुठे करता? मी ठाणा कोर्टामध्ये करते, बॉम्बे हायकोर्टमध्ये करते आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मी रिनाऊंड वकील म्हणून आता नावाजलेली आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला कसं काय सपोर्ट होता? संपूर्ण सपोर्ट त्यांचाच होता, आजही आहे आणि राहीलही याची पण खात्री आहे. कसं झालं, मी ॲडमिशन घेतलं तेव्हा आम्ही सेपरेट झालो होतो. आईवडिलांनी आम्हाला नवीन घर घ्यायला सांगितलं. त्यांना बँकेचं लोन होतं. आम्ही एक फ्लॅट घेतला. आणि माझी ती मोठी मुलगी आहे ना, ती 2रीत होती, अगदी 7 वर्षाची होती. आणि माझं कॉलेज असायचं दुपारचं, तर आम्ही तिला लॉक लावून जायचो. अरे बाप. आणि दॅट वॉज खूप आम्ही तिच्यासाठी हे केलं. आणि मी म्हणून तिचं सॅक्रिफाईस मोठं आहे म्हणून मी तिला क्रेडिट देते की वकील होण्यामागे या छोट्या पिल्लाचं जास्त कारण आहे. आणि तिला मी 4ला कोंडून जायची, ती रात्री 10ला घरी यायची. आणि तोपर्यंत मग ह्यांची मध्ये समजा जर शिफ्ट असेल मग ते लवकर घरी यायचे, तिला पिकअप करायचे. काय करायची ती घरात तेव्हा? एकटीच बसायची बिचारी. टीव्ही होता फक्त. एकदा तर खोकल्याचं औषध पाहिली. इतकी आमची धावाधाव करून टाकली तिने की ती खोकल्याची पूर्ण बॉटल होती ती प्यायली. तेव्हा मला खूप स्ट्राईक झालं की तुम्हाला आवडायचं औषध? मी चिकट का लागते पायाला म्हणून पाहिलं तर मम्मा मला झोप येते करून ती पडली खाली तिथे. आणि मग तेव्हा मला रिअलाइज झालं की आपण हिला एकटी ठेवतो ते रिस्क आहे. पण म्हणजे तोपर्यंत त्या पॅशनच्या नादात मी विसरून गेलेले की मी एक छोटं मूल एकटं घरात ठेवते म्हणून. पण मी केलं जिगरीने ते शिक्षण पूर्ण. तुम्ही कायम असे शांत असता का? मी शांत असतो, कमी बोलतो. मी शांत असतो. कमी बोलता? का का ठरवलं तुम्ही? सवय झाली तशी. सवय झाली. वहिनी बोलायला देत नाही तुम्ही? मी नाही, ते असंच बोल. मी असं स्वभावच असं पहिल्यापासून. बरोबर. या गप्पा सुरू असताना आता पटकन तुम्हाला म्हणजे एक आव्हान देतो. घरामध्ये ना काही चिठ्ठ्या ठेवल्या, एक चिठ्ठी शोधत त्या शेवटच्या चिठ्ठीपर्यंत जायचं. चांदीची अन्नपूर्णा आहे तुमच्या घरात, ती घेऊन यायची. वेळ आहे 1 मिनिटाची. तिरुपती बालाजी. वीस सेकंद झाली, 40 सेकंद राहिली. कोल्ह्याला द्राक्ष आंबट.
30 सेकंद झाली. लव यू लव यू. तुळस वंदावी वंदावी. 10 9 8 7 6 5 4 3 2 झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू सो मच. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. you. अभिनंदन. ठेवा. चांदीची तुळस तुम्हाला मिळाली बहिणी. अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. सो ब्लेस्ड. नमस्कार. नेहमी तुम्ही कोर्टात वकिली करता बरोबर. हो. आज तुमच्यावर काही आरोप आहेत. काय खुश झालेत बघा सगळे. आज संधी मिळाली आहे सगळ्यांना. चला पहिले आपण वहिनींवरचे आरोप वाचूया. बर. सतत बिझी असतं आणि मैत्रिणींना तुम्ही पूर्वीसारखी वेळ देत नाही. मान्य. कारण वेळ देता येत नाही मला एवढंच. पण हो मी ना? मैत्रिणींशी आतून कनेक्टेड असते. ते बाहेरून नाही येत असं त्यांचं. तुम्हाला राग पटकन येतो. येतो. अन्यायाविरुद्ध मला नेहमी चीड येते. काय हो बरोबर आहे. हे सुद्धा ते इतके हळू बोलतायत की त्याच्यावरून परत वहिनीला राग यायला नको. जरा यांच्यावर काय आरोप आहेत का बोलतो. स्वभाव खूप कडक आहे तुमचा. मान्य आहे? मान्य. घरासाठी फार कमी वेळ देतात. येतच नाही वेळ. हा, घरासाठी कमी वेळ मिळतो कारण आम्हाला असं बँकेत हे म्हणजे वर्किंग आवर जास्त आहे. त्यामुळे घरी मी कमी वेळ देतो. सुट्टीच्या दिवशी सुट्ट्या दिवशी घरचंच करतो सगळं. पूर्ण वेळ देतो सुट्टीच्या दिवशी. एरवी बँकेतले हिशोब, सुट्टीच्या दिवशी घरातले हिशोब. घरातले हिशोब. वहिनींना कुठेच फिरायला नेलेलं नाही. बरोबर आहे. किती वर्ष झाली लग्नाला. 26 वर्ष. 26 वर्षात फिरायला नेलं नाही तुम्ही. केवढा मोठा आरोप आहे हा माहितीये का तुमच्यावर. नवीन एक जजमेंट आलंय. हो की नाही? बायकोला पिक्चर दाखवायचं आणि फिरायला न्यायचं. बरं मला सांगा आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल किंवा वहिनीला एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा. तापटपणा कमी करतो करणार. त्याच्यामुळे घरात खूप आनंदाचं आणि थंड वातावरण राहील. आणि घरात वेळ देणं. देणार. आणि वहिनीला बाहेर घेऊन जायचंय ते मुद्द्याचं बरं विसरताय. जाणार ना आता ते. माझी तक्रार नाहीये ती. आता मी सेटल झालो जाऊ आम्ही. जाणार आहे कुठे साधारण तलावपाळी. पहिला दररोज जातो आम्ही. त्याला आपल्याला रोज जातो. रोज कॉर्नर. पण कुठे घेऊन जाल. चला पहिलं एक ठिकाण जर कुठेतरी बाहेर पडायचं असेल, मुंबईच्या बाहेर जायचं असेल, महाराष्ट्राच्या बाहेर जायचं असेल तर कुठे जा. महाराष्ट्राच्या बाहेर बँगलोरला जाणार सर. आणि भारताच्या बाहेर जायचं असेल तर कुठे घेऊन जाल वहिनीला. भारताच्या बाहेर रुमाल आहे खिशात? सिंगापूर. रुमाल आहे. सिंगापूर दुबई. घाम सिंगापूर काय त्याला घाम आला पटकन. सिंगापूर दुबई. अरे वा वा. वहिनी बॅग आहे माझ्यावर काढून भरू का. नाही पण खरंच सांगतो मला माहिती आहे सगळ्या जबाबदाऱ्या, प्रापंचिक जबाबदाऱ्या, वहिनींचं शिक्षण, त्या सगळ्यामध्ये कुठेतरी जाणं राहून गेलेलं आहे. तो क्षण आता सगळ्यांनी एकत्रपणे अनुभवा. तो थोडासा वेळ, ते 4 दिवस, ते 5 दिवस एकत्र राहून छान आनंदाने जाऊन या परदेशात. हा. आणि जेव्हा जाल ना तेव्हा ते परदेशातले असे सेल्फी आम्हाला पाठवा. बरं आता चित्र काढायचंय तुम्हाला. या पाच जणांनी उत्तर द्यायचं. पहिलं कोण. सीताफळ. येस करेक्ट. बरोबर. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. तुम्ही या आता. बरोबर. बरोबर.
आमच्याकडे ससा आहे ऑलरेडी. त्यांना दाखवा. चला पण काही असो, हे बक्षीस तुम्ही वहिनींना आज मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन. थँक्यू ससा छान काढल्याबद्दल. आता फक्त वाजवायची बाकी आहे. अभिनंदन. हे आणखी एक बक्षीस तुम्हाला. नमस्कार सगळ्यांना. आता माईक आधी पुढे द्या. या तिघी बसल्यात. आपण कोण यांच्या? तिची आई यांची सासू. हो ना. मुलीबद्दल सांगा. मुलगी खूप हुशार आहे, कर्तबगार आहे. हं. आणि जावई? जावई पण एकदम शांत स्वभाव. हो. हा, कुणामध्ये मिक्स होणार नाहीत. शांतच असतात. शांतच असतात. हं. मी बहीण, सांगा. आणि बहीण म्हणून सांगायचं म्हटलं ताईबद्दल तर माझा जन्म होईपर्यंतच फक्त ती 3 वर्ष लहान होती. त्याच्यानंतर ती ताई झाली. ती अजूनही सगळ्यांची ताईच आहे. आणि जिजाजींबद्दल म्हणायचं झालं तर ते जिजाजीच आहेत. मेहुणी म्हणून त्यांनी मला कधी असं चेष्टा मस्करी वगैरे कधीही केली नाही. त्यांनी जिजाजी म्हणून कधी असं जाणवून दिलं नाही की ते माझे जिजाजी आहेत, पण ते असे मोठ्या वडिलांसारखेच आहेत माझ्यासाठी. मी त्यांची मोठी मुलगी. जास्त काय बोलू नाही शकत आहे बिकॉज आय एम स्पीचलेस ॲट द मोमेंट. एवढंच बोलले दॅट शी इज माय रोल मॉडेल, दॅट्स ऑल. मी डॉक्टर वीणा कावलकर, त्यांची मैत्रीण आहे आणि त्या माझ्यासाठी सेलिब्रिटी आहेत. बरं. बस इतकंच बोलेल, कारण त्यांनी जे त्यांच्या लाईफमध्ये कष्ट घेतलेले आहेत आणि ज्या प्रेरणादायी त्या काम करतात त्याच्यासाठी त्या आमच्यासाठी सेलिब्रिटीज आहेत. मला विचारायचं, आज सगळेजण तुमच्याशी बोलले, मग अशी कौतुक झालं, आरोप झाले. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी अशी कोणाचीच नाही मागणार, कारण मला नाही वाटत की कोण हे माझ्याबद्दल त्यांना आरोप म्हणजे रागासाठी फक्त असेल तर त्यांच्यावर मी कधी रागावलेली नाहीये. त्यांचा रागाचं कारण मी तुम्हाला स्पष्टीकरण देते. मला राग येतो हा दुसऱ्या गोष्टींबद्दल येतो की समाजामध्ये अन्यायाविरुद्ध चीड असते, ती त्यांची कंप्लेंट आहे. त्या गुणावर मी आजपर्यंत रागावलेली नाहीये आणि रागाचं हे माझा हक्काचं माणूस आहे. कसं बोलतील ते? त्याच्यामुळे त्यांनी गप्प राहणंच पसंत केलं. मला जर एक्सप्रेस व्हायचं असेल तर मी त्यांच्याजवळ येऊन बोलू शकते. अदरवाईज मी तशी जनरली कुणावर, माझ्या मैत्रिणींबद्दल त्यांना मी सखी म्हणते. माझ्या कवितेमध्ये सुद्धा कधी असा राग येत नाही. माझं सोशल कामच चालू असतं. सर ती कविता खूप छान आहे. एक 4 ओळी ऐकवा ना काय. आजकाल स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागल्यावर एके दिवशी एका पुरुष मित्राने मला विचारलं, अजून खांदा तर देत नाही ना तुम्ही? हा प्रश्न विचारला त्याने मला. आणि तो खांदा जो मला रुतला होता कुठेतरी माझ्या काळजात, त्याविषयी माझी एक कविता आहे आणि ती मी माझ्या मुलीने डेडिकेटेड केलेली की तिरडीला माझ्या सांभाळून हार घाला रे, तिरडीला माझ्या सांभाळून हार घाला रे, खांदा देणारा आहेत माझ्या मायाच्या लेकी रे, खांदा देणारा आहेत माझ्या मायेच्या लेकी रे. अरे नको नको घालू चंदनाचा हार, अरे नको नको घालू चंदनाचा हार, देईल माती धाकटी आणि उचलील मडक माझी थोरली रेकरे, देईल अग्नी तीच एखादी लेकरे, देईल अग्नी तीच एखादी लेकरे, तू चिंता करू नको रे, खांदा देईल कोणी म्हणून रे, खांदा देईन म्हणून कोणी म्हणून रे. नाही पण आता खरंच हे सगळं बदललंय. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? बघितलं की त्यांच्या एका प्रतिक्रियेवरती सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्तम असं हसू आलं. हा, हे हसणं जास्त महत्वाचं आहे, तो आनंद जास्त महत्वाचा आहे. क्षमा मागणं म्हणजे चूक करणं आणि मगच क्षमा मागणं असं नाही. आपण बघितलं की लग्नानंतर टप्प्याटप्प्याने पूर्ण शिक्षण घेऊन ती प्रॅक्टिस सुरू करत असताना आज आपली मतं ठामपणे या माऊली मांडू शकतायत. हेच तर महत्वाचं आहे. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत ही भेटवस्तू तुम्हाला आनंदी गोपाळ या चित्रपटाच्या निमित्तानं, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. अभिनंदन.
भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.